हे आहे पांढरं गुलाब. तर या झाडाची मस्त अशी छान असे फुटवे फुटले, त्याच्यामुळे असे छान असे फुटवे फुटल्यामुळे छान वाटतं असं झाडाला. आता हे पाऊस पडायला लागल्यामुळे झाड आपलं छान असं सुंदर फुटायला लागलंय. झाड फुटायला लागल्यामुळे आपण ह्याला थोडंसं खुरपून, पाऊस पडल्यामुळं झाडाची माती तर मोकळीच आहे, वल्लीच आहे, पण आता त्याला थोडंसं माती त्याची मोकळी करून घ्यायची, म्हणजे काय ह्याची माती सुकते, नाहीतर वल्ल तसंच राहते. हे आणि वर हे कचरा पडलेला आहे, कचरा पण काढून घेऊया, म्हणजे झाडाला फंगस लागणार नाही. पाऊस चालू झाल्यामुळे माती झाडाची सारखी वल्लीच राहते. वल्ली माती राहिल्यामुळे एक कचरा असा वरती पडलेला असतो, त्याच्यामुळे झाडाला फंगस लागू शकते. त्याच्यामुळे आपण झाडाच्या वरचा सगळा असा कचरा पडलेला पण हा काढून घ्यायचा, म्हणजे काढून घेतल्यामुळे छान असं झाडाला स्वच्छता मिळते. झाडाची स्वच्छता झाल्यामुळे निरोगी झाड दिसतं आणि छान वाटतं झाडाची माती अशी. तर आपण झाडाची माती अशी छान मोकळी आणि सुट्टी करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे आपण त्याला DAP देणार आहे. हे आपण DAP चे 10-12 दाणे घेतलेले आहेत. याला आपण थोडेसे 7-8 दाणे देऊन घेणार आहे. हे आपण असं झाडाला देऊन घेऊया, म्हणजे चांगलं झाड आपलं फुटेल. हे आपण झाडाच्या मातीमध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे काय आपल्या झाडाची ग्रोथ अशी चांगली झालेली आहे, त्याच्यामुळं फास्ट ग्रोथ होईल. त्याच्यामुळं आपण ह्याला DAP देऊन घेतलेली आहे. झाडाची माती वल्लीच आहे, त्याच्यामुळं पाणी देण्याची काही गरज नाही त्याला. आणि पाऊस चालूच आहे, संध्याकाळच्या टायमाला पाऊस पडतोच. हे आबोली कलरचं गुलाब पाक असं झाडाची पानं सगळे गळून गेलेले होते, आता असं फुटलेलं आहे. मस्त छान अशी कळे आलेले आहे. उन्हामुळे झाड आपलं पाक सुकलं होतं आणि आता पाऊस चालू झालेला आहे. पावसाचे ठेंबे खाली पडतायत, पाऊस चालू झालेला आहे, त्याच्यामुळे पावसाचं वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण ह्या गुलाबाला पण 2-4 दाणे घालून घेणार आहे. पाऊस चालू झालेला आहे, त्याच्यामुळे चला आता आपण खाली जाऊया.